तो फिर वो तो अपने को हंसा रहा है और सब कर रहा है। उसको कितना बरस हुआ है हंस के अपने साथ। हे बघ रुपये त्या पिशवीतली फुलं रे पिवळी फुलं आहेत बघ ती पिशवी घेऊन जा त्यातली पिवळी फुलं आहेत ना भरपूर आहेत बघ लवकर करा आणि हे जा बाहेर बस तुम्ही पण मागून या ना हो थांबा एक मिनिट थांबा जरा तोंड घेऊन फोकस बंद करू काय गडबड हां अरे बंद करा ना मध्ये बंद कर फोन लोणायला नको कोमल पाणी बर कोमल पाणी पाणी कोमल पाणी 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 पाहिजे कोमल पाहिजे रस्ता विसरलो आणि अमरपुरी क्या देख रहे गेले ना संत श्री बाबा की जय लाइन ओ चलो ना ओ भाऊ अरे राजू तिकडे चल तिकडे तुम्ही असं करा बॉट वाजवणार पाहिजे चला चलो चलो तिकडनं पलीकडनं या तुम्ही चला चला भाई चला बरं अरे येऊ दे चला पगार भाडा काय हो भाई एका मागे एक गडबड करू नका तुम्ही लवकर
पायाला तोंड लावू नका चला समजायला ह्या बाजूला विनय आला का रे कुठे चला ताई चला लवकर ओके बाई चला भाऊ
फटाफट चला.
या ठिकाणी साक्षात गोपाल कृष्ण अवतार शेगाववासी शिर्डीवासी आनंदाचा सोहळा पंढरपूरचा सोहळा म्हणून पंढरीचा पांडुरंग आपल्या परिसरात बरोबर दैव हे भाग्य कुणाला लाभे हा सुख सोहळा असो की नाही संत गुलाब बाबा गोपाल कृष्ण गुलाब बाबा आज सर्वांच्या भल्याच्या हितासाठी आनंदाचा सोहळा घेण्यासाठी तुमचा आपला हात आहे रात्रीचा दिवस करून दिवसाची रात्र करून संत सेना महाराज यांच्या दरबारामध्ये आगमन झालं कालचा कार्यक्रम बाबांचा आमच्या काठ्यात पैसा होता त्यामुळे नागपूरला बाबा ऍडमिट होते नागपूरला दवाखान्यामध्ये
जगाच्या कल्याणा संताच्या विधी देह कष्टविधी परोपकारी मंडळी नमस्कार. परम पूज्य सद्गुरु गजानन महाराज, साई बाबा, ताजुद्दीन बाबा, बौद्ध भगवान, महावीर भगवान, ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज. मला शुद्ध मराठी भाषा येत नाही, हिंदी भाषा येत नाही, संस्कृत भाषा येत नाही, शाळेतच नाही गेला. आमच्या संत कृपा एक तुमचा असेल. आता माझ्याकडे येऊ नका देऊ. राज्य पगार येऊ द्यायची. पुण्याकर मंडळी, बंबई मंडळी आणि पूर्ण हिंदुस्थानच्या लोकांच्या ठोकड्या म्हणून किंमत नाही. एक पॉवर हाऊस काढले, लाईट जाते, लाईट लाईट गेली, लाईट गेली बा, त्याचं बिल नाही भरलं तर वायर कट. लाईट हे फुकट आहे, हे विकत आहे. पंख्याची हवा, बिल नाही भरलं वायर कट. सूर्याचा लाईट कधी फ्रीज झाला का? डिम लाईट झाला. पाकिस्तानात बाबूजी जास्त आहे म्हणून हिंदुस्थानात कमी पडलं. दूध जलता है तो पानी जलने के बाद, आदमी पछताता है तो जवानी का होश निकलने के बाद, औरत पछताती है तो मर्द मरने के बाद. गंजा दारू सत्यावले हे पार्टी बाजे वाले पछताते हैं जमीन जुमला जाने के बाद. आज शेखना महाराज के घर में और भक्त और भगवान मिलता है तो भक्ति करने के ये भक्ति. जिथं चैतन्य महाप्रभूचा जन्म झाला, महानदीच्या किनारा, तिथून दिसून येणार भरताईच्या इथं सेना महाराज. सेना महाराज खरंच सेना महाराज. एका घरात एकच भक्त असतो. 3 पोरं असले 3 रंगाचे असतात. बायको असली तर पोरी 2 रंगाचे असतात. तुम्हाला एकच रंग पाहायचा असलाय तर सेना महाराजचा पाव. बायको हरिपाठ म्हणते, पोरं हरिपाठ म्हणतात. आणि जी जे सेना महाराजची इथं दाढी करायला द्यायची असते तर त्याच्या मुखात सिनेमाचं गाणं ऐकू येणार नाही. देवाची द्वारी उभा क्षणवरी तेने मुक्तीचारी साधेल्या. जो हजामत करत असेल सेना महाराजच्या हातून तो फार देवा नाही. हरिपाठ म्हणता म्हणता बायको नाही कुठे दिसत नाही. बायको हरिपाठ म्हणते, नवरा म्हणते सिनेमाच्या गाण्यावर. बायको एका ते नवरा म्हणते तू शाबुदाना खाय, मला 2 कोंबड्या वाजून दे. एका घरात 3 रंगाचे 3 माणसं मिळते. एकाच रंगात आणि एकाच भावभक्तीचे लोक पाहायचे असले सेना महाराजच्या घरात. आम्हाला त्यांची परिस्थिती प्रेम पाहून डोळ्यात पाणी. 3 पोर आहेत एकाच रंगाचे, 3 पोर. आम्ही कुठेही असलो महाराष्ट्रात इथं मला भेटतो. आम्ही पहिले सांगितले तुम्हाला, मला मराठी येत नाही, हिंदी येत नाही, संस्कृत येत नाही. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज अभंग. साधू झाले तर रसगुल्ले खाऊन नाही झाले, लाता खाऊनच झाले, शिव्या खाऊन. आणि दगडाचे देव झाले असतील. हनुमंत, पांडुरंगाची मूर्त, बौद्ध भगवंताची, महावीर भगवंताची, साईबाबाची, गजानन महाराजची मूर्त झाली तर रसगुल्ले खाऊन नाही झाले, टाकीचे घाव सोसून झाले. साधूला टाकीचे घाव सोसायला त्याने साधू होते.
भक्त प्रल्हाद भक्त होता, त्याचा बाप राक्षस होता. भक्त प्रल्हादाला किती बापानं खेळ हे मी पाठ नाही केलं बरं मंडळी, हे ऐकून ऐकून सांगलं. शाळेतच नाही गेलं आम्ही तांत्या पाठ आहे, अजून पत्र नाही वाचतात मला, एवढा तर देर माणूस. हिरण्य कच्छपूर म्हणजे माझं नाव घे, तू नारायण नारायण काय करतो, तर भक्त प्रल्हाद नारायण नारायणच करतो. बाप म्हणजे माझं नाव घे, तर भक्त प्रल्हाद म्हणजे 9 महिने 9 दिवस मला या पोटामध्ये पांडुरंगाने वाचलं. मी पांडुरंगाचंच नाव घे, तुमचं नाव नाही घे. मग भक्त प्रल्हादाला छळ केला, हत्तीच्या पायाला बांधिला प्रल्हाद, परी तो गोविंद विसरेन. हत्ती केवढा, मुलगा केवढा, तरी मेला नाही. मग अग्नीत टाकला. लोक मुलं होण्याकरता नवस करतात, हा देवाची भक्ती करते म्हणून बाप कसा छळ करतो त्याचा पाप. काय म्हणे, तुला अग्नीत टाकलं, कडीत टाकलं, तू गेला नाही, व हस्तवलं. मग हिमालय पर्वतावर नेलं. सगळ्या पर्वताचा राजा आमचा कार्यक्रम झाला तिथं गौरी शंकर कैलास. तिथून 20 मैल त्या पहाडावर नेलं भक्त प्रल्हादाला, तिथून ढकलून दिलं. पांडुरंगाने गेले, हा मरणार नाही म्हणून सर गाव पेटून दिलं. गावही मेलं नाही ना तोही मेला. मग त्याला राग आला, तुला हत्तीच्या पायाला बांधलं, मेला नाही. कडेत टाकलं, मेला नाही. अग्नीत टाकलं, तू मेला नाही. पर्वतावरून टाकलं, तू मेला नाही. भक्त प्रल्हादाने, बाबाजी जिसको राखे राम तो उसको मारे ना कोई, हमारे पर सब दुनिया उल्टी हुई तो भक्तों का बाल न बाका. एवढ्या हल्ल्याने देव कुठे आहे? माझा देव पाण्यात आहे, दुधात आहे, खांबात आहे, प्रत्येकाच्या हृदयात आहे. बापाला राग आला. राग राग काय म्हणतो, कोपोनिया पिता सांगे प्रल्हादासी, तुला लाज नाही, शरम नाही, तुला मरण येत नाही, सांग ऋषी केशी कोठे. तो देव कुठे आहे सांग. माझा देव पंढरपूरला आहे, शिर्डीला आहे, शेगावला आहे, ताजबागला आहे आणि पुण्यात आहे, देवला आहे, आळंदीला. आता गाढवासमोर किती गाथा गीता वाचित, त्याच्यावर काय परिणाम. त्याचा बाप काय म्हणतो भक्त प्रल्हादाचा, तुला लाज नाही, शरम नाही, तुला सगळ्या ठिकाणी देव आहे, या खांबात आहे का? धक्काच्या मारानं सावजी बाबाजी म्हणे खांबातही आहे. आता द्वारका कुठं, पंढरपूर कुठं, आता म्हणे निघाले, निघाले. त्यावेळेस होत काय, त्या खांबात आहे का तुझा देव? धक्काच्या मारानं भक्त प्रल्हाद, तुला लाज नाही, शरम नाही, तुला विचारतो तुझा देव या खांबात आहे का? खांबावरी लात्र मारली दुर्जन, सज्जन नाही, खांबावरी लात्र मारली दुर्जना, आपला एका भक्ता करता खांबी नारायण प्रगटला. देवानं आपल्या भक्ता करता दाता खाल्ल्या, आपण देवा करता शिव्या खाल्ल्या म्हणून काय मोठं नव्हतं. तुका म्हणे ऐसा, आतंबांचा काय आवाज येईल माझा. देवानं लात मारल्याबरोबर तुका म्हणे ऐसा खांब कळा कळालीला ब्रह्मदच कला सत्य होते. तिन्ही लोकांना आवाज आणि त्या भक्त प्रल्हादा पांडुरंगाचा, गजानन साईबाबाचा, आपल्या जंगमाराचा आजचा उत्सव आहे. ऐसा है नाम तेरा, खपून जातात दिवसभर रात्रभर लोक भेटतात मला.
मलाही खूप आनंद वाटते. आपण कवडी किमतीचे माणसं, आमची खायची सोय नव्हती, आम्हाला कधी फुलं विकत नव्हते देत. आता 10 पैशापासूनच 10,000 रुपयाचा एक आमच्या गळ्यात टाकतात. तुम्ही लोक आमच्या पाय पडतात. मलाही लाज शरम वाटते. आपली किंमत काय, लोकांची किंमत काय, शिकलेले लोक आहेत, पैशावाले. पैसा है नाम तेरा, ऐसा है नाम तेरा, कोई नादान के समय दिल को समझ दिया. गजानन महाराजांचं नाव, साईबाबा, अंगलो महाराज, ज्ञानेश्वर तुकाराम महाराज. प्रहलाद के जब दौड़ दौड़ा नकशे अछूर छाड़े. देवापेक्षा राक्षस लोक हुशार असतात. त्यानं वर मागून घेतला होता. मला दिवसाही मरण नाही, मला रात्री मरण नाही, मी चापाने मरत नाही आणि तलवारीने मरत नाही आणि जमिनीवर मरत, वरही नाही म्हणणार. हुशार लोक जब दौड़ा दौड़ा सीता मंडळी थकून गेलं. मी रातभर दिवसभर 1000 महिन्याचा रस्त्यानं रस्त्या जाणार. ऐसा है नाम तेरा, भेद नादान के समय दिल को समझ दिलाए. नादान के समय सत्य आईचं दूध आणि सावतर आईच्या दुधाची दिवाळीची भक्ती आणि वरवरच्या भक्ती पुष्कळ. हो बाळू, त्याला 2 आया होते. बाईच्या मांडीवर बसला सावतर उत्पन्न म्हणजे मांडीवर उठून गेला. रडत रडत गेला. माझ्या आईनं मारलं. आता सक्का मुलगा असला तर मारलं असतं, मांडीवर घेतलं असतं, तोंडावर. देवा मला जागा दे, देवा मला जागा दे. काही लोक म्हणतात आम्हाला मुलगा झाला तर गजानन साईबाबा गुलाब बोला पेढी वाटे नाही घरला मुलगा जोडे माराल काही या भक्तीत टाकलं. देवा जागा दे. देवानं हाक ऐकली, त्याला जागा दिली. देवन कशी जागा देऊ? गादी देऊ का, तक्या देऊ का, आदेशात देऊ का, खुर्शीवर? देवा अशी जागा द्या मला, तुमच्या पायाजवळ जागा द्या, अशी जागा द्या मला. ऐसी जगह देखना कोई ना बोले उठ, ऐसी बात बोलना तो कोई ना बोले झूठ. तर तो अडळपट गेला, अडळपट. त्याला आपल्या आईला दूध मागितला, दूध मागितलं. आई लहान लेकर मागतात दूध.
त्यावेळी हे गव्हर्नमेंटचं दूध नव्हतं काही, गाईचंच दूध होतं. शक्ती आहे, सावतर आहे म्हणे, देव कुठे भेटते, दूध कुठे भेटते. राजाचा मुलगा होता. देव म्हणून साधू होणं काही तोंडाची गोष्ट आहे. तुकाराम महाराजांचे अभंग पाठ करून तुकाराम महाराज थोडंच होते. ज्ञानेश्वरी पाठ करून ज्ञानेश्वर महाराज थोडेच होते. तुम्हाला परीक्षा देऊन कलेक्टर होता येईल, मिनिस्टर होता येईल, पण तुम्हाला परीक्षा देऊन गजानन महाराज, साईबाबा, ज्ञानेश्वर तुकाराम महाराज नाही होता येईल. तुम्हाला डिग्र्या देता येईल. आई दूध दे. आई म्हणे बाबू दुधाला पैसे नाही, मी तुला पाजलं असतं पण मलाही दूध नाही. आई रडली. शक्ती आई दुरपुराला त्याच्या डोळ्यात पाणी आलं. राजाचा मुलगा होता. आई दूध दे. देवाला मा. त्या आईला काय मागतं सावतर आईला? देवाला दूध मा. देव कुठं आहे? तर मला मोठ्या मोठ्या शहराला नाही, हिमालय पर्वतात जावं लागते. 5 वर्षाचा मुलगा कपडे काढून टाकले, लंगोटी नेसले आणि पर्वतावर गेला. एका पायावर तप केलं. सोन्याच्या ताटात जेवणारा, राजघराण्यात राहणारा मुलगा. देवा दूध द्या. माणसाची काय झगडता तुम्ही? देवाशी झगडा ना. देवा दूध द्या. कोणाच्या घरी 4-5 म्हशी असल्या तर दिमाग चढते. बादलीभरच दूध असेल तुमच्या 10 म्हशीचं. देवा दूध द्या. कोणा साहेबाला नाही मागतलं दूध. कोणा मिनिस्टरच्या घरात नाही मोर्चे नेला. कोणा MLAच्या घरात मोर्चा नाही नेला. बाळा देवाच्या घरावर नेला. देवा दूध द्या. देवा दूध द्या. त्याला क्षीर सागर, दुधाचाच सागर. तुम्हाला पैसे घेऊन कोणी उधार देवाला पाहण्याकरता ऐशी जगा दिलाई. राजाचा मुलगा. तुमचे मुलं संध्याकाळी घरी नाही असतात. कपड्याची बायको शाळेत पाहतात, हिदीवर बातम्या घेतात. आमचा 10 वर्षाचा मुलगा, असे कपडे आहे, अशा रंगाचा आहे. सांगा पुन्हा पाहिजे असे होतं का? टेलिव्हिजन टीव्ही त्या कार्यक्रम झाला. रात्री 2 वाजता गाडी आमची बंद पडली. चंबरच्या घाटी आमची बाई होती, शिलाबाई, कृष्णाबाई, 50 लोक होता. खाली उतर समोर गेलो. एक मोठा डॉक्टर माझ्या समोर बंदूक घेऊन कार आहे ते. बोला महाराष्ट्र मेरे तर मला काय म्हणते, साधे पैसे निघाले. आमची गाडी आलिशान दिसते, सफेद कपडे खिसे खाली. साले मग आम्हाला साले गेले. साले पैसे निघालो. मला साहेब पैसे नाहीत आमच्याकडे, तुम्ही सगळी चेकिंग करा. नहीं बोले तुमको मार कर, जितने गाड़ी में लोग गए उसके काम मार दे. सगळेला हा मारीला ना आपण एकटे राहून काय करा. तर तुम्हाला साले पैसे दे. माझा हात घे तोडला खाली. साहेब पैसे नाही. आम्ही म्हणून गजानन महाराज, साईबाबा,
ताजुद्दीन बाबा ज्ञानेश्वर सपान मुक्तालय देवा ज्याचा कोणी नाही त्याचा तुम्ही आहे. या जंगलात आमचं कोणी आहे. पैसे निकालो बोले साले मला साहेब पैसे नाही तुमको मार डालते म्हणलं साहेब मारा पण आमच्याजवळ पैसे तुमच्या पुण्यात आला तो दाखव पदम सिंग दाखव त्याला दिवसाही पाहिल्यावर भीती वाटते. तर रात्री 2 वाजता आमच्या काय हाले झाले आम्ही पांडुरंगाला हात मारले देवा धाव गजानन बाबा साई बाबा माझ्या छातीला बदलला हे पाहत होते सगळे. तो म्हणे तुम्हाला मारल्यानंतर सगळे माणसं आम्ही मारून म्हटलं शहाणी एक दिवस मर्याच आहे. तुमच्या हाताने मेरा फार चांगला आहे. आम्हाला कोणी पाणी पाजायला नाही रडायला नाही काही दुःख नाही सुख नाही काय मारू शकतात. आमच्या छातीला बंदूक लावली आणि घोडा दाबला. आम्ही पांडुरंगा शांत्या माळची भाजी खुरली दामाजी पंथासारखा तुम्ही महार झाले त्याची हुंडी पटवली जनाबाईच्या गौऱ्या वेचल्या एकनाथाच्या घरी पाणी भरलं. आमच्या वेळी तुम्ही कुठे गेला सांगा. आमचे गाडीचे लोक पैसे देऊ चाले तुमको मार म्हणलं शायद पैसे नाही मारू शकतो आणि हात जोडी पांडुरंगा त्यांना घोडा दाबला टाकतील त्याची बंदूक तिला गोळीच नाही उडाली. तो म्हणे बंदूक खराब आहे दुसरी बंदूक घेतली ती चालवली पण तिचा घोडा दाबला त्यातली गोळ्या नाही उडाल्या. तो म्हणे तिसरी बंदूक घ्या. तिसरी बंदूक घेतली तर त्या बंदूक मध्ये साईबाबा गजानन महाराज पांडुरंगाचा फोटो दिसत आहे. तिसरी बंदूक उडली बंदूक नाही उडली. मग तो म्हणे ये कोई तो भी भगवान आहे बोले पुन्हा गाले घ्या. मग त्यानं नमस्कार केला आणि सरळ डाकूला सांगितलं हे आदमी नाही बोले भगवान आहे. सगळ्या लोकांना बंदुका ठेवल्या आणि साई गजानन महाराज भक्त झाले. सगळे लोक आता कापेल लागले. 2000 डप्पाची माणसांची मर्दांची फुलंदेवींची कंपनी असा दौरा आहे वाढ. आपल्या इकडे पुष्कळ चांगला आहे. नरम लोक आहेत दानधर्मी करणारे लोक आहेत भाविक लोक आहेत. तिकडे असे नरम चेहऱ्याचे माणसं नाही असे रफ चेहऱ्याचे. ज्यावेळेस पांडव हरले आणि कौरवानं द्रौपदीचं वासर आहे द्रौपदीनं कोणाचा मायबापाचा दोस्त मित्राचा धावा नाही केला पांडुरंगाचाच केला. गोपाल कृष्ण धाव जब द्रौपदी की हाथी लाखों ऐसा है नाम तेरा मेरी गरीबी है टुकड़ा को साथ मेरी गरीबी है टुकड़ा को साथ परवा मी इथं होता थकून गेला. चैतन्य महाप्रभूचा जन्म झाला. त्याला चंपारणी म्हणतात महानदीच्या किनाऱ्यात. तिथून रायपूरला आला आणि भिलईला आला.
तिथून रायगडला आलं, तिथून जबलपूरला आलं, जबलपूरहून नागपूरला आलं, नागपूरहून शेगावला आलं, शेगाव पुण्याला आलं. बेटाईम कारण आम्ही कार्यक्रम देऊनही जाऊ शकत नाही. हे रमेश पाटील वगैरे 50,000 रुपये वर्गणी केली. गरीब गाव आहे आणि मी दवाखान्यात होतो आणि त्याला किती पाटील काय येऊ शकत नाही. जिवाळा मोठा वाईट असते भक्ताचे. कोणी माणूस मरते तर एवढं रडत नाही. माझी चिठ्ठी आल्याबरोबर मी दवाखान्यात जाऊ, मी तुमच्या कार्यक्रमात येऊ शकत नाही. तर बौद्ध, मुसलमान, पाटील सगळे लोक 2 दिवस झाले जेवले नाही, रडत होते. मग माझ्या भेटीला आले. बाबा चला म्हणे, नाही तर काही लोक मरतील, तुमची वाट पाहणार. आम्ही सगळं सोडून त्यांच्या गावला. रमेश पाटील येडी भक्ती आहे. समुद्रात किती पाणी आहे हे मोजता येत नाही. किती खोली आहे तिची खोली सांगता येत. आकाशात चांदण्या किती आहेत त्या मोजता येत नाही. आणखी साखर किती गोड आहे तिची गोडी सांगता येत नाही. आणि भक्ताचं आणि देवाचं किती प्रेम आहे हे नाही सांगता येत. तेवढी ताकद आहे. बंबईला आणि बंबईचा झाल्यावर 2 तारीखचा कार्यक्रम मालेगावला आहे, अन्नदान दाखवायला. 3 तारखेचा कार्यक्रम नागपूरला आहे तर आम्ही जाऊ शकत. 5 तारखेचा कार्यक्रम चिखलीला आहे आणखी. 10 तारखेचा कार्यक्रम शेगाव. आणि आमचा कार्यक्रम ऐकण्यापेक्षा आम्हाला पाहायलाच लोक आहेत. आमच्यापेक्षा जर तुम्ही विद्वान लोक आहे, कलाकार आहे, गायन लोक आहे. जसं आई आपल्या मुलाचं कौतुक करते, देव आपल्या भक्ताचं कौतुक करते, असे आम्हाला पाहायला कौतुकानं लोक आहेत. बरं आम्ही राजघराण्यातले नाही वा. आम्हाला फीला पैसे नव्हते तर मास्टरनं काढून दिले. बरं दिवाळीच्या दिवशी आम्हाला खायला नव्हतं. आमचे हाल आमच्या मायबापाला पावला गेलं नाही तर भर दिवाळीच्या दिवशी विहिरीमध्ये जीव देऊन टाकला. एवढे सुखी आम्ही तिकडे आलो आणि आमचे मायबाप पाहिजे नाही तर तुम्हाला डोळे भरून पाहायचं. देवानं एवढे मायबाप दिले. आता मी थकून गेला, आता काही जमत नाही. आमचा नांदेडला कार्यक्रम झाला या शंकराचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. तर बाळासाहेबाच्या घरी 2 वेळा मला बोलावलं. देवावर प्रेम आहे. राजकारण असलं तरी देवावर फार भक्ती प्रेम आहे. इंदिराबाई भेटली होते मला संजय गांधीवाला. त्यांनी भेटीला गेलं. कोणालाच भेटली नव्हती बाई. साठे म्हणत वसंतराव साठे ज्योती साहेब बाई भेटणार नाही कोणाला. म्हटलं माझं नाव सांगा बा. देता तेवढे काम सोडून आली बाई. बोर्ड लावले होते मी कोणाला भेटू शकत नाही पण जिवाळा प्रेम असत. आली बाई मी नमस्कार केला. मंडळी आता आमची कॅसेट ऐकत जा. आता आमची कॅसेट घासून गेली आहेत. आमची कॅसेट असतील तर नाही. तुमचं झालं असेल तर संध्याकाळी भाऊ ए भाऊ शंकरांच्या गोळ्या घेतलेल्या माशीच्या गोळ्या घेऊन इंजेक्शन घेतात. आमच्या अंग दुखते, प्रवास जास्ती झाला. हा माणूस म्हणू शकते पण पूर्ण आयुष्य 75 सिद्ध झालं गुलाबबाबाचं. पण आता तुमच्यामुळे तुमचं दुःख पाहिलं की हे दुःख सांग. दुःख सांगायला कोणाला तुमचं दुःख ऐकता गुलाबबाबा इथपर्यंत आलं पण गुलाबबाबाचं दुःख कोणी विचारत नाही. पूर्ण शरीर काढलं गुलाबबाबाचं. दवाखान्यामध्ये
त्या डॉक्टरने गुलाबाबाचं पूर्ण शरीर फाडलं काढलं मी काय केलं पुन्हा शिवलं भाऊ महिनाभर गुलाबाबाला बोलले की महिन्याला बाबा म्हणत कोणाला फळात घेऊन चला प्रत्येक भक्ताची नजर बघा पडली तर माझी बिमारी बसते त्रासांगी सहन करून परवान शेक दात्याची त्रासांगी सहन करून परवान शेक दात्याची ईश्वरी मान करणे कीर्तिवान मोलाची ईश्वरी मान करणे कीर्तिवान मोलाची सत्संगी जोडला नाही मुलंबाला ज्याचा तुला पाठोपाला पदमसिंग तुला बाबा गाडी प्रवास करत असताना टाकू फुलंगिरीचा पिये पोलीस स्टेशन मोठा डाकू पदमसिंग नावाचा गाडी लुटण्याचा प्रयत्न केला तुला बाबा खाली शाकीची बंदूक लावली गाडीने किस्सा मारला सफा निकालो आमच्याजवळ काही नाही आमच्यावर वाटला तर गोळी उडू आम्हाला मारून टाका बाबांना आदेश देताना त्यांनी घोडा दाबण्याचा प्रयत्न केला शेवटी घोडा दाबला घोडा दाब 5 लाख रुपये मागले काळ आहे माग पांडुरंग पंढरीचा देव त्याला बघतात त्याला पांडुनारायणचा देव वाघ आहे का नाही जमत नाही ना की नाही हसते का हो याच्यात बायकोचं भांडण झालं तर याला 3 मारले यानं किती खाल्ल्या 2 त्या बायकोनं मारलं तर मी हजर होतो चपलीन मारलं हा काय म्हणे तुझ्यासारख्या 56 बायका व्यक्त दोघा नवरा बायकोचं झालं भांडण आणि मग ते भांडण मिटलं नवरा काय म्हणतो बायकोला हा नवरा काय म्हणतो बायकोला आई तू माझ्याशी भांडू नको मी आज हरिविजय ऐकायला गेलतो तर देवाला 16 सहस्र बायका होत्या तर हा नवरा काय म्हणतो बायकोला तू म्हणशील तर मी 8च बायका मग ते बायकोने ऐकून घेतलं ऐकून कसं आहे असं नका करू मी सांगतो नवरा बायको तिकडे बांधलं नवरा काय म्हणतो त्यासारख्या 56 बायका व्यक्त बायको म्हणजे कसं म्हणजे महाभारत ऐकायला गेलो तर देवानं 16 सहस्र बायका केल्या तू म्हणशील तर मी 8च करतो तर मग बायको म्हणे तुम्ही 8 करा तर मी म्हणे पांडव प्रताप ऐकायला गेली द्रौपदीला 5 नवरे होते मालकाला म्हणजे तुम्ही म्हणाल तर मी 3च करतो नवरा म्हणजे तूही नको करू नाही गोष्ट सांगते मी कसं करत नवऱ्याला रागेत त्याचं बायको म्हणजे मी 3च करतो महाभारतातली तर आमचा मथुरेत कार्यक्रम झाला राधेच्या घरी झाला अयोध्येला झाला आमची सगळी प्लेट घासून घासून खतम झाली काहीच नाही राहिली आता जेवढी राहिली तेवढी तुमच्या शेअर झाले राहिले
आणि गोपाल कृष्णाचा प्राण घेण्याकरता राक्षस सर्व आमच्या मथुरेत कार्यक्रम झाला. वसुदेव मामा व्हा, सत्य मामा व्हा, मामा व्हा, कौश मामा शकुनी मामा नका हो. राम व्हा, रावण नका हो. गोपाल कृष्ण व्हा आणि कौश आमचा आयोजित कार्यक्रम झाला. लहान मुलं बाया काय म्हणतात, काय म्हणतात? आईपासून नको नको दूर करू. लहान मुलं बाया म्हणतात काही काही आम्हाला वनात नका मारतो. आम्ही सगळे लोक दीनपणे स्वागत झाले. जाऊन कौशल्या वेळत होते. काय म्हणत होती, वर करा उभे राहा, उभे राहा.